नमस्कार, मी सिया. न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपले स्वागत. खानदेशात सर्वात मोठा गिरणा धरणातील जलपातळी यंदा 100% होती. याचा लाभ गिरणा पट्ट्यास झाला. रब्बी जोरात आहे. गहू, हरभरा, ज्वारी आदी पिके हाती येतात. रब्बीची पेरणी गिरणा पट्ट्यात 100%वर झाली. यंदा गिरणा धरणातून रब्बीसाठी पाणी मिळत आहे. दुसरीकडे अन्य मध्यम लघु प्रकल्प देखील भरले आहेत. मार्च ते जून या कालावधीत तीव्र उष्ण तापमान व पाण्याची कमतरता यामुळे ऊसाच्या विविध वाढींच्या अवस्थांवर परिणाम होतो. या कालावधीत सरीत पाचट पसरून त्यावर प्रतिटन पाचटासाठी 8 किलो युरिया, 10 किलो सुपर फॉस्फेट आणि 1 लिटर पाचट कुजवणाऱ्या जीवाणूंचा वापर करावा. पाण्याच्या दोन पातळींतील अंतर 20 दिवसांपेक्षा जास्त वाढणार नाही याची दक्षता घ्यावी. मराठवाड्यासह खानदेशातील मिळून 5 जिल्ह्यांतील 14 कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम आटोपला, तर 8 कारखान्यांचे ऊस गाळप मंगळवारपर्यंत सुरू होते. मजुरांबरोबरच हार्वेस्टरच्या साहाय्याने ऊस काढणी झाल्याने झपाट्याने कारखान्यांचे गाळप आटोपाची स्थिती आहे. मराठवाड्यातील 4 प्रगतशील शेतकऱ्यांना उत्तर प्रदेशातील मेरठ येथील मोदीपुरम येथे शेती पद्धती संशोधन आणि विकास मंडळाचे राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार पहिल्या आंतरराष्ट्रीय एकात्मिक शेती पद्धती परिषदेच्या समारोह समारंभात रविवारी मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातील करंजी आणि परिसरातील 10-12 दुष्काळी गावांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत संत्रा, डाळिंब, मोसंबी फळबागांच्या माध्यमातून प्रगती साधली. येथील फळांना देशभरात मागणी असून विविध ठिकाणचे व्यापारी या भागात येऊन फळांची खरेदी करतात. या फळपिकांच्या माध्यमातून काही हजार मजुरांसाठी वर्षभर रोजगार निर्मितीही झाली आहे. चालू वर्षी सर्वत्र पाणी टंचाईमुळे ज्वारीची होरपळ झालेली पाहण्यात आली. उशिरा पेरणी केली तर पाण्याअभावी अशी जळून गेली. बिना पाण्याची दगडी ज्वारी देखील करपलेली पाहण्यात आली. परिणामी ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटणार आहे. तसेच ज्वारीचे दाण्याचे पोषण कमी झालेले पाहण्यात मिळणार. चवीत देखील बदल होणार, मात्र तरीही ज्वारीचा भाव वाढेल असे दिसून येईल असे वाटत नाही. राज्य सरकारने बांबू लागवड अभियान मनरेगा अंतर्गत प्रायोगिक तत्वांवर सातारा जिल्ह्याची निवड केली. यानंतर अभियानाला गती मिळाली असून जिल्ह्यात सध्या 1,745.43 हेक्टरवर 6,22,184 रोपे लावली. त्यामुळे बांबू लागवड योजनेत सातारा जिल्हा अग्रेसर आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी अनेक ठिकाणी प्रत्यक्षात लागवडीचे काम सुरू आहे. निसर्गात उपलब्ध असलेल्या पोलोसोकोराइड सेल्युलोज नंतर सर्वात जास्त उपलब्ध असलेल्या पोलोसोकोराइड घटक म्हणजे कायटोसॅन. निसर्गात वापरणाऱ्या असंख्य मूत्रकाय कवचवर्गीय प्राणी, कीटक व आळंबी तयार करणाऱ्या बुरशा यांच्या सुरक्षा आवरणामध्ये कायटिन हा पदार्थ असतो. या कायटिनवर डिअसायलेशन क्रिया केल्यानंतर कायटोसॅन बनते. कायटोसॅन हा एक पॉलिमर असून हे रसायन पाण्यामध्ये विरघळत नाही. यासह न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.